मी समजावलं पारूला, पण ती नाही ऐकत आहे. मारुती मामा म्हणालेत की ते समजावतील तिला. प्रीतम, हरीश, पारूच्या लग्नाचे निर्णय याआधी मी किंवा मारुतीने घेतले होते. त्याच्यानंतर काय झालं हे सगळं तुझ्या समोर आहेच. त्यामुळे या वेळेला मी काय किंवा आमच्यातलं कोणीही पारूवर जबरदस्ती करणार नाहीये. हा निर्णय सर्वस्वी तिचा असणार आहे आणि ती जो निर्णय घेईल तो आपल्या सगळ्यांना स्वीकारावा लागेल. काहीच हरकत नाही मॅम. मी प्रीतम सरांना इथे घरी पोहोचवण्यासाठीच आलो होतो. आधीच या घराने माझ्यावर खूप उपकार केले आणि त्याची परतफेड मी नाही करू शकत. माझं काम झालंय, मी जायला तयार आहे आता. मॅम, फक्त एक रिक्वेस्ट होती. मला एकदा पारूला भेटायचंय. तो निर्णय मी कुठल्या परिस्थितीत आणि कसा घेतला ना, ते एकदा तिला समजावून सांगायचंय मला. प्लीज मॅम, मला एकदा तिला भेटू द्या. मला तिची माफी मागायची. ठीक आहे, तुला जर एकदा प्रयत्न करायचा असेल तर तू करू शकतोस. पण एक लक्षात ठेव, पारूवर कुठल्याही प्रकारचा दबाव आणायचा नाही. हो मॅम, येतो. आलो. काय झालं? पारू लग्नाला तयार आहे. पारू लग्नाला तयार झाली. हे गणी जा, बंगल्यावरून सगळ्यांना बोलून जा. पटतीस पण मारुती, बोलवलंस आम्हाला? पाहिलं मॅडम, श्रीकांत सर, माझ्या पारूनी लग्नाला होकार दिला. पारू, तुझा जो काही निर्णय असेल कुणालाही न घाबरता मनमोकळेपणाने सांगून टाक. पारू, अगं बोल, तू हरीशशी लग्न करायला तयार आहेस ना? वय मी तयार आहे हे लगीन करायला. अरे सर, मी हे लगीन नाही करू शकत. आधीच माझं लगीन झालंय. आदित्य सरांनी हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातलंय. पारू सोबत लग्न न करण्यासाठी जे कारण मी तुम्हाला सांगितलं होतं ना, ते खोटं होतं. मला पारू खूप आवडत होती. पारू जर जुनं सगळं विसरून माझ्याशी लग्न करायला तयार असेल तर मी पण तयार आहे लग्न. नाही, एकतर तू माझ्याशी लग्न कर किंवा इथून निघून जा. हरीश सरांच्या अशा वागण्याचा अर्थच लागणार. ते असे अजिबात नव्हते. मग आता अशी कुठली गोष्ट घडली असेल जी त्यांना इकडं परत घेऊन आली आहे? ते स्वार्थी नक्कीच नाही, मी वळखते त्यांना. पण मग त्यांची काय मजबुरी असेल? का? दोन कारण आहेत. एक म्हणजे तुझं लग्न होत आहे आणि दुसरं म्हणजे काय सर?
त्या डोळ्यांचं रहस्य आता सुटणार आहे. म्हणजे अरे हरीशला 100% माहिती आहे ते डोळे कोणाचे आहेत. त्यामुळे आता मला कळणार आहे ती मुलगी कोण आहे. कसं सांगू आदित्य सर, हे लगीन नाही करायचं मला. पारू, तुझं लग्न आहे ना, आपण धूम धडाक्यात करूया. हे बघ, मला असं वाटतंय ना, इथं या लॉन वर ना असा खूप मोठा असा शामियाना टाक. नाही तर पारू मला काय वाटतंय, आपण तुझं लग्न कुठेतरी बाहेर करूया, असं कुठल्या तरी मोठ्या पॅलेसला वगैरे. हा पारू, मस्त अख्खं पॅलेस सजूया. तुला फुलं आवडतात ना, अख्खं पॅलेस फुलांनी सजूया. गौरीसारखी अशी छान नटलेली असते, तुझी अशी छान ग्रँड एंट्री करूया. आणि मग घोड्यावर बसून हरीश तुला मंगळसूत्र घालेल. आदित्य सर, बस झालं आता. अरे नाही, ऐक ना, आपण याला सगळ्यांना बोलूया, सगळ्या मित्रांना, सगळ्या नातेवाईकांना, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या कंपनीतल्या एम्प्लॉईजना. अरे शेवटी तू आपल्या कंपनीची ब्रँड अँबॅसिडर आहे. मला असं वाटतं फक्त ब्रँड अँबॅसिडर आहे का मी तुमची? दुसरं काय बी नातं नाहीये का आपल्यात? सारखं आपलं तू कंपनीची ब्रँड अँबॅसिडर आहेस, तुझ्यामुळे कंपनीला फायदा होतो, तू हे काम करते, तू ते काम करते, तू चाय चांगली बनवते, काफी चांगली बनवते, बस एवढंच बोलता येतं तुम्हाला.